माताजींचा प्रश्न आहे की आत्मा जेव्हा शरीर सोडून जातो तो आपल्या परिवाराला पाहतो आणि गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की जे नातेवाईक आणि श्रीमद आपल्या भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये रामसुखदासजी महाराज त्यांच्या टीकेमध्ये वर्णन करतात की जे कोणी घरातले रोग रडतात ते आत्मेच्या प्रवासाला मध्ये बाधक बनतात. म्हणून शास्त्र सांगतं की रडू नये हा पहिला मुद्दा सांगतात. सेकंड गोष्ट सांगतात की तो आत्मा बघत राहतो, त्याला सूक्ष्म शरीर भेटते आणि आप्त याच्यासाठी बोलवतात की सगळेजण मी गेल्यानंतर खुश आहेत, आनंद आहेत, आता माझ्या परिवाराला सांभाळायला सगळे लोक आहेत, सपोर्टिंगला एवढे लोक आहेत, आता मी प्रवासाला जातो. आणि जर तो संतुष्ट असेल तो आशीर्वाद देऊन जातो आणि जर संतुष्ट नसेल तर तो शिव्याशाप देऊन त्याचा दोष लागत राहतो. म्हणून जर तुमचं सुखी जीवन आनंदित जीवन जगत असेल तर तो आनंदाने गेला तर त्याच्या मार्गाला गेलेला आहे. आणि आपल्या घरातल्या लोकांचं एकच कर्तव्य आहे की तिथे काही वापस येणार नाहीत, पण आपण त्यांच्यासाठी एक प्रार्थना करू शकतो की भगवान. मग काय करू शकतो की आपण जे काही जप तप करतो, ग्रंथ वाचन करतो, ते संकल्प ओतून आपण त्याला समर्पित केलं पाहिजे आणि भगवान विष्णूला प्रार्थना केली पाहिजे, हे विष्णू भगवंत कृष्ण विठ्ठल रामचंद्र की तुम्ही आमच्या जे काही नातेवाईक आहेत त्यांच्या उद्धारासाठी तुम्ही त्यांना प्रार्थना केली पाहिजे, तुमच्या चरण कमलाचा आश्रय द्या. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रार्थना करतात तर निश्चित त्यांना सद्गती प्राप्त होते. आणि हा जगातला नियम असा आहे माताजी प्रभूजी, कोणी किती राहू द्या 50 60 70 वर्षानंतर प्रत्येकाला रेल्वेच्या प्रवासाप्रमाणे प्रत्येकाला जसं स्टेशन आलं तर उतरणार, एक ना एक दिवस त्या रेल्वेतले सगळे लोक खाली होणार आहेत. तसा हा संसाररूपी रेल्वे आहे. कोणी 30 वर्षामध्ये, कोणी 15 वर्षामध्ये. आता जसं त्या पुण्यामध्ये बिचारावांचं काहीच वय नव्हतं, रात्री ड्युटी करून जात होते आणि मग तो श्रीमंत बापाच्या पोरानं उडवलं. म्हणजे सांगायचं काय की अकाळ मूर्ती असो काही असो, या जगातला आपण कोणाचा मृत्यू वाचू शकतो. जवळ राहिलं कोणाचे प्रॉब्लेम दुःख वाटून घेऊ शकत नाही, कोणाचा मृत्यू वाचू शकत नाही. पण त्यासाठी एक आहे की भगवंताने आपल्याला भक्तीचा मार्ग असं दिलेला आहे. त्याचे दोन फायदे आहेत भक्तीच्या मार्गाचे. अकाल मृत्यू संकटापासून वाचण्यासाठी भगवत भक्ती, राम रक्षा स्तोत्रामध्ये सांगितलेले अकाल मृत्यू जेव्हा वाचायचं असेल तर याचं राम रक्षा स्तोत्राचं उच्चारण केलं पाहिजे. शेवटी त्याची फलश्रुती ते सांगतात. म्हणून भगवत भक्तीमध्ये जप करणं हे जगातल्या संकटात वाचू शकतंय. पण सगळ्यात मोठं संकट म्हणजे जन्म मृत्यूचे चक्र ना सगळ्यात भयंकर. भगवंत गीतेमध्ये म्हणतात नेहा विक्रमणा सोस्ती प्रत्युवायन विद्यते स्वल्पमस्य धर्मस्य त्रायतो महतो भया. अर्जुना स्वल्पमस्य धर्मस्य, जर त्याने जीवनामध्ये थोडीशी जरी भक्ती केली, भगवंताच्या नावाचा जप केला, प्रसाद ग्रहण केला, ग्रंथाचं वाचन केलं, त्याचं पूजन केलं, तो महतो भया, मोठमोठ्या संकटातून भयातून वाचतो. भगवद्गीतेचा दुसरा अध्याय श्लोक नंबर 40 मध्ये भगवंत आपल्याला गॅरंटी देत आहेत. विचार करा, थोड्याशा भक्तीमध्ये मोठ्या संकटातून वाचता तर आपण जीवनभर प्रामाणिक भक्ती करणं. भक्ती म्हणजे नुसत्या गळ्यात माळा घालणं, कपडे घालून नाही चालत. भक्ती याचा अर्थ आहे भगवंताची प्रेममयी सेवा करून त्यांच्या नावाचा जप करणे, त्यांना समर्पित शरणागत होणे. शरणागत म्हणजे काय की भगवंता तुम्ही मला आश्रय दिला, संरक्षण दिलंय, माझं पालन पोषण केलंय आणि मी जाताना काही येताना काही घेऊन आलं नाही आणि जाताना घेऊन जाणार नाही. आता मी खरे ह्या जगामध्ये एकमेव आश्रयाचं स्थान भगवान विष्णूच आहेत. बाकी ह्या जगातले नातेवाईक परिवार कोणी नाहीये. हे जस्ट 50-60 वर्षाचे आहेत आणि 60-70 वर्षानंतर आपल्याला सगळ्याला जायचंय. तर मुद्दा असा आहे, जरी वाटतं आपल्या जीवनात तर त्यासाठी एकच चांगला पर्याय असा आहे की आपण त्यांना महिन्याच्या तिथीला विष्णू प्रसाद अर्पण करायचा. गीतेचा 9वा अध्याय, 2रा अध्याय, 15वा अध्याय याचं वाचन करायचं, नाही तर श्रीमद भागवताचा 10म स्कंद वाचायचा. ठीक आहे. आणि मग त्याच्या सद्गतीसाठी प्रार्थना करायची. आणि काळजी करू नका, त्याने भक्ती मंदिरात माताजी त्याने भक्ती केलेली आहे, जप केलेला आहे, प्रसाद ग्रहण केलेला आहे, सत्संग अटेंड केलेलं आहे. भगवंत छोट्याशा भक्तीचं सुद्धा रेकॉर्ड ठेवतात. भगवंत दयाळूत कृपाळूत. आपली जेवढी दया नाही तेवढी भगवंताची 1000 पटीने दया आहे. हे आपल्याला समजणं महत्वाचं.